रंग बहरतो, हिरव्या निसर्गाचा रंग बहरतो, लाल मातीचा गंध भावतो, निळ्या सागराचा काटा खुणावतो, अशा सौंदर्यवान कोकणची लोककला आम्ही जपतो. श्रीमंत नटेश्वर रंगदेवता 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून श्रीदेव जोगाई वारसाई ग्रामदेवत चिखली शिवोत्सव निमित्त चिखली ग्रामस्थ आयोजित श्री संदीप कांचे पुरस्कृत तरुण मित्रमंडळ कांसेवाडी चिखली कांसे ग्रुप निर्मित साई श्रद्धा कलापथक प्रस्तुत 75 कलाकारांचा भाग घेऊन 26 वर्षाचा पदार्पण करून आज या तमाम रसिकांच्या साक्षीने सहर्ष सविनय सादर करत आहोत. कोकणच्या लाल मातीतील लोककला, कोकणच्या लाल मातीतील लोककला नमन, कोकणच्या लाल मातीतील लोककला नमन, कोकणच्या लाल मातीतील लोककला नमन. क्रमांक 189. कृपया बाहेरील लाईट बंद करावी, सभागृहाची बाहेरील संपूर्ण लाईट बंद करावी, साण्याच्या वरची सुद्धा लाईट बंद करण्यात यावी. सहर्ष सविनय कोकणच्या लाल मातीतील लोककला नमन, कोकणच्या लाल मातीतील लोककला नमन.
तुझा जन्म झाल्यापासून आतापर्यंत माझा बादशाह मला मिळाला नाही. या गाई गुरांचा राखणदार आहेस ना, या गाई बरोबर तुलाही खाणार आहे. प्रत्येक सजीव प्राण्याला मृत्यू असतोच. आज तुझा मृत्यू जवळ आहे. तू कितीही आकांतांड केलेस तरी तुझा मृत्यू माझ्या हातूनच होणार. होईलच तयार, होईलच तयार. मला माहित आहे तुझा मृत्यू माझ्या वासरीच्या मध्ये आहे. जय श्री हरी. पडलं दवा बिंदूचा
तुलाजी कदम. कान्हा कन्हैया मनमोहना तुझ्या विराट हॅलो. रूपात मी मानवी जीवनच विसरले. हरिश्चंद्र कदम यांच्याकडून 500 रुपये बक्षीस आले. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. श्रीकांत चव्हाण यांच्याकडून 500 रुपये बक्षीस आले. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. तुझ्या विराट रूपाला भुलून मी मानवी जीवनच विसरून जाते. तुझी ती मंजूळ वाणी, बासरीचा मंत्रमुक्त करणारा आवाज कानी पडला की अगदी माझ्या वैवाहिक जीवनाचा सुद्धा विसर पडतो. कान्हा, मी तुझी अर्धांगिनी नाही हेही मी जाणते. तरीही इतकी मुरळ का पडते? या कलियुगात तुझ्या प्रेमात बोलल्यामुळे सारे जण तुझ्या माझ्या नात्याला कलंक लावत आहेत. काही लोक तर तुझ्या माझ्या प्रेमाच्या शरीराजवळ संबंध जोडतात. हे सर्व ऐकले की ही जीवन यात्रा इथेच संपवावी असे वाटते. हे नको ते आरोप, नवऱ्याचे संशयी वागणे आता नाही सहन. कान्हा, तुझी ही राधा आता देहत्याग करते. थांब राधे, तुझ्या मनाची घालवे मला समजत आहे, परंतु प्रत्येक गोष्टीला वेळ आणि काळाची गरज असते. ज्या दिवशी वेळ येईल तेव्हा नक्कीच तुझ्या मनाचे समाधान होईल. तथास्तु. माझ्या नवऱ्याकडे बघत असते. मला तो आवडतो ना म्हणून मी बघते. तुझा काय डोळा फुटला? गावभर कचरा आणि माझाच तो इथे कचरा. हे बघ आहे की नाही ग? बघा सेलो आहे ना आबोलीचा कचरा. मी नाही टाकली आणि कडीला वाचली. अगं तो नवरा आहे माझा, तो मी लग्नात जातो. असं मी काय करू? अगं ए बायांनो, कशाला भांडताय तुम्ही ना? असं करा. कसं करू? अगं चंद्रा, मी तर रोजच करते. घरी कोण नसलं ना की पटापट तापडा पोचते आणि घरी कामं आटपते. अगं चंद्रा, हिचा मोहन आहे ना लई गोड आहे. मला लई आवडतं. थांबा सरांनो, कशाला भांडता? अगं राधे, ही गजरा बघ ना, त्या सुंदरीला तिच्या नवऱ्यावरून चिडवते. अगं राधे, काय गडबड नाही, जळवते. अगं बाबा महाराज, काय बोलते? काय नवऱ्याची टोचलीत काय? काय बोलतेस काय? अगं हिच्या नवऱ्याची टोचलीत काय? काय बोलतेस काय? अगं तयार मेले ना हत्ताव काय? हिच्या नवऱ्याची टोचलीत काय? तुम्ही इथे ये आधी. अगं चार चौघात नाही बोलायचं. काय ते तुझ्या कानात? काय? हिच्या नवऱ्याची अक्कल तुकडी आहे असं म्हणायचंय तुला? अगं सयांनो, अगं हिला म्हणायचंय तिच्या नवऱ्याची अक्कल तुकडी आहे. त्याला सांगायला नको, माझ्याकडे बघू नको म्हणून. बघ काय सयांनो, मी का सांगत होता हिच्या नवऱ्याची तोतलीच नाही. तुझी ना तोतलीच बाहेर काढून वापस नाही तर. तू शांत हो आधी. अगं तुमच्या या भांडणामध्ये ना ती मावशी आली नाही बघा आली. जा कोणते तिला हाक मारा. थांब जाते मी जाते. अगं हे ठेवते हे वकाले. अगं मी ये ना बाहेर गेला तुला गेला वागाती तुला पोलीस. अगं थांब थांब गं. तुला कोणी सांगितलंय पुढे पुढे जायला? तू राहू दे. तिने ऐकलं ना हे सगळं तर इथे येऊन फार रामायणच करायची. त्यापेक्षा मीच हाक मारते. मावशी, अगं ए मावशी. ए पोरं, अरे खोपर. अगं आई गं बाई गं. ही मावशी बोलते की चुकते? ही मावशी बोलताना चुकते की करताना चुकते? अगं काय म्हणता तुम्ही हे? अगं लादे, काय मावशी पटले वाटतं. ढोलवं कशी लावते? गप्प बसा गं. तिने ऐकलं ना? मावशी, अगं येतेस ना बघायला? ए पोरा, अरे तिकडे नको जाऊ ग. इकडे अरे मेल्या बसाड्या इकडे ये. पूर्वा साळवी यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमात आपल्याला राम्या सगळ्या चुक्या या पोरांना सांभाळा.
आणि तो म्हातारा कुठं तडमडतोय तो बघा आधी. येते ग पोरीनो, येते येते. ला 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 काशीराम साळवी यांच्या स्मरणार्थ अक्षय साळवी यांच्याकडून काय ग मावशी? कोण मला मसमत पुजवीत होतं ग? कोणी नाही ग मावशी. अगं ये मावशी, अगं एवढा वेळ लागतो वय तुला बतायला? अगं आपलं कथा पटकन बदला, पटकन उचला ना वरच्यावर. अगं ते आंबा खायचं घर आहे ना मावशी, त्यांचाच. उशीर झाला. मावशीची पाला तिला बोला, पाला तिला, पाला तिला. मावशी पाला तिला. काय आमच्या याली लोड शेडिंग होती ना. गप्पा ग सयांनो. मावशी तुझं झालं का मग उतून? मी काय बोलत नव्हतं का मग? अगं माझं बारकं पोर आहे ना, तू फारसा काढलेलं कसं त्याला नाही गावच ना कसं करायचं भर थकत उभा राहायचं. काय ग काय ग मी काय म्हणता ह्या येळेला मी नाही चालणार काही. अगं अशी काय बोलतेस तू? अगं मागची रस्ता धावला होता ना. सकाळ सकाळ माझं डोकं उठलंय. तू अजून कुठे नकोस हा? तू येतेस की तुला घेऊ वाढू?
उमेश गुरव यांच्याकडून या गवळणींसाठी अगं मावशी अशी काय करतेस? आम्ही सगळ्या गवळ्याच्या पोरी मग घेऊन घेणार काय? दूध दही लोणी हो की नाही सगळ्यांना? हो आपण डिग्री करतो त्यातूनच आपल्याला पैसा मिळतो. बरोबर म्हणून तर धडपड करून चालेल काय गं पोरी? हो बरोबर आहे. सगळ्यांना इकडे मावशी काहीतरी सांगते. झालं तरी ते घर लक्ष आमची दोनच बस झाली मावशे आमचं लग्नच नाही झालं पोरांना पोरी भेटत नाहीये. मावशे झालं का ग तुझं? तो मावशी मी काय सांगते तुला आम्ही गवळ्याच्या पोरी तो घेऊन घेणार काय? दूध दही लोणी. तरी मी तुला सांगते हा हिने दूध घेतलंय हिने लोणी घेतलंय तूप खवा आणि त्यासोबतच मावशी सात शृंगारही केलाय बघ हा. हो आणि आजचा शृंगार आहे ना थोडा वेगळा आहे मावशी. मी तुला सांगते हा तू ऐक. सयांनो तुम्ही पण ऐका हा. मावशी ऐक हा. नीलवर्णी आकाशात चंद्र लागतो ढगात. नीलवर्णी आकाशात चंद्र लागतो ढगात. काढा तुझ्या माझ्या प्रेमाचा रंग उधळते मी या जगात. तरी तिचं रस्त्यात रंग उधळताना दिसतात. मावशे मी सांगते बांधाबांधाने जाताना मी भुईमुग उपटला भुईमुग लावता पण उपटायला. बांधाबांधाने जाताना मी भुईमुग उपटला हे आले लाडाने अंगावर मी जुनच मधून सांगितलं. मावशे 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 मी घेऊन काय ऐका. खनखन वाजतात बांगड्या चणचण वाजतात पैंजण. खनखन वाजतात बांगड्या छनछन वाजतात पैंजण. आमचे हे घरी असल्यावर बांगड्यांचा आवाज येतो खनखन. बांगड्या बांधून ठेवता येत आमचे हे सोडून बाकी सगळ्या मारक्या वाकडी तिकडे बांधून गवली डोंगरावर. वाकडी तिकडे बांधून गवली डोंगरावर आणि आमच्या यांचं नाव घेते या आणि आमच्या यांचं नाव घेते या साठी चूल. मावते आता मी घेणार आहे वटाण्याचं केलं शिला त्यावर खोबरं घातलं कितून. वटाण्याचं केलं शिला त्यावर खोबरं घातलं कितून. शिला पडल्या तोंडावर ऐक ना तर. वटाण्याचं केलं शिला त्यावर खोबरं घातलं कितून. आमच्या हे बत्तीस रागाने लुटून. थयानो मी नाही माझी
तिच्या डायरीत बरे मावशी 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 सांगतेस कुठे सर्वांचं विचारलं तुझं काय ते सांग काय कल्पत नाही तिथं मावशी सांग वरून वरून लय गोड नातू लय वरून वरून लय गोड आर्यन मांडीव झोपू नातू लय काळ काय सांगू असं दिसतात लय गुण पण त्याने केली 12-13 पोरांचं फळ चला आपापली मांडवी विराज जाधव बांद्रा या संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपये पारितोषिक धन्यवाद. मावशी अगं थांब ग कुठे चाललं एकटीच पुढे पुढे अगं बाय आता काय झालं अगं मावशी अगं माझ्या या सयांचे ना पाय दुखायला लागलेत बघ अगं कंबर दुखायला लागले बघ मावशी तू असं करतेस का एखादं छानसं गाणं गा हो तू नको ग बाय अगं सगळं सांगा ना तुम्ही राधे तूच काय ते गा ती गायला लागली ना की माहिती आहे ना इथेच आपला गाजा गाऊन जायचा अगं थकली जातील मुली काय अगं हिने गाणं गायलं तर ही थकले घली जातील बरं तू नको गाऊस हा मावशी मीच म्हणते हा मथुरेचा घाट हाय अवघड भारीचा चला नाचत जाऊया गीत गाऊया आवडीचं
वाटेवरी राधे फिरग तू माघारी जाऊ नको बाजारी आला आला श्रीहरी जाऊ नको बाजारी आला आला श्रीहरी देतो आरोळी गिरिधारी गोकुळचा मुरारी देतो आरोळी गिरिधारी गोकुळचा मुरारी उभी राहत्या वाटेवरी राधे फिरग तू माघारी जाऊ नको बाजारी आला आला श्रीहरी जाऊ नको बाजारी आला आला श्रीहरी हर हर जेव्हा जेव्हा पृथ्वीवरती पाप हे झाले तेव्हा हाती कर्तव्याचे माप हे धरिले जेव्हा जेव्हा पृथ्वीवरती पाप हे झाले तेव्हा हाती कर्तव्याचे माप हे धरिले गोवर्धन राधे उचलूनी हरिले गरगडी भरी गोवर्धन राधे उचलूनी हरिले गरगडी भरी आई वासरामी मारी गोरगरी बांधकरी मारी जाऊ नको बाजारी आला आला श्रीहरी जाऊ नको बाजारी आला आला श्रीहरी आरोळी गिरिधारी गोकुळचा मुरारी देतो आरोळी गिरिधारी गोकुळचा मुरारी उभी राहत्या वाटेवरी राधे फिरग तू माघारी जाऊ नको बाजारी आला आला श्रीहरी 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 ठीक ठीक सजीवची चिंतन करणे हे भगवंताचे काम पण ते नियम पाळणे हे मानवी देहाचे काम हेच मुद्रेचा राजा कंस विडोबाच आहे त्यासाठीच माझा जन्म झालाय त्याचा अंत करणे हेच माझे ध्येय आम्हाला त्या पारावर सोडून तुम्ही मोरे कसं काय आलो? अरे तुम्ही आहात कुठे तुमची वाट पाहत मीच पुढे आलो बरं काल तुम्हाला सांगितलं होतं पुढे आहे ना लक्षात नाही लक्षात अरे पण चांगला सकाळी आठवत होता तेव्हा नाश्ता केलेला आता जो खाल्लाय नाही ते विसरला आपल्याकडे लक्षात अरे हा
माझ्या बापूला काय बोलायचं नाही. मागू चौथाय. तुझा बापूस कुठे आहे रे? अरे कुठे? कशी रे? इकडे इकडे. माझा बापू ना खाल्यात झोपला होता खाल्यात. खाल्यात खाल्यात. खाली हा खाली तिथे जाऊ खाली खाली तो काय सांगतो तो ऐक. बापूच्या ना नाकाला काय गुदगुदला. बापून वाटलं आईचा केस गुदगुदला. म्हणून बापूनी अशी मिठी मारली. ती आया नव्हती. तिनं आमची राणी कुत्री होती. मला ती काय लोक बापू फोन गेला तिच्या मागणं मारायला. पुसली त्यांची झोपरा. अरे मी ते चेंडू बली केला होता. तो माझी बली. तुझी बॅग आहे मधुकर साळवी यांच्याकडून संपूर्ण कथा पारितोषिक आले. तसेच शिवप्रशांत जाधव बदलापूर यांच्याकडून 100 रुपये बक्षीस आले. मंडळ त्यांचा आभार आहे. बसू झालं तरी काय कामगिरी काय सांगितले. असं बोलून गेले लोकांना वाटायला वाकडा आहे ना. अरे वाकडा गवलेने आले की सरळ नाहीये. आता मोर याचकडून 100 रुपये बक्षीस आले. मंडळ त्यांचा आभार आहे. तसेच मंगेश शेठ कदम यांच्याकडून सर्व नमन मंडळाला 1001 रुपये बक्षीस आले. मंडळ त्यांचा आभार आहे. अरे ये तो पेंद्या बोलला मी घोरव माझ्या मागणे या और गेला उठो तुझ्या हात करून घेत नाही याला. काय गेला बघ तू. अरे पेंद्या अरे गुलामा कुठं आहेस. राम जास्त नाही तू मार तू मार तू मार. अरे ये पेंद्या रे अरे काय गुलामा तुला झाला तरी का बाजूवर आहे वाटतं. काय झालं नाही. अरे दाबतोय गुलाबा काय दाबतोय तो मग दाब आणि इकडे ये लवकर ये. अरे दाब मेला आलो. ये तरी काय दाबतोय काहीतरी. काय दाबतोय लवकर ये.
काळी कपिला गाई चारी तो राणाला डोळा चुकविला तिने क्षणात गाय चुकली ती कुंजवनात तिला शोधितो आडीच्या रानात जंगल दाट सापडे न तुझ्या मला ती वाट काळी कपिला दिस नकुट जीव कसा विस झाला येईत काय करावं सुचना मला काय करावं सुचना मला सुद्धा आलंय माझ्या ध्यानात काय चुकते तिला शोधतो आडीच्या रानात काय चुकते ती कुंजवनात तिला शोधतो आडीच्या रानात काय चुकली ती कुंजवनात तिला शोधतो आडीच्या रानात काय चुकली ती कुंजवनात तिला शोधतो आडीच्या रानात काळी कपिला गाई चालतो रानाला काळी कपिला गाई चालतो रानाला डोळा चुकविला तिने क्षणात संतोष कार्यकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपये मंडळाचा आभार. धन्यवाद. अरे त्याला सोडत होता ह्याच्या घरचं पावलं खाल्लं ना चोरलं नाही काय शोधित चोरतो काय अरे असं किनारलेलं कवटे ठेवतात काय पावटे तसाच पाहिजे दोन लागली ना तसाच पाहिजे काय कशाला मारले ढाकळे नाही तुला काय सांगितलं मी इकडनं नाही आता इकडनं कुठं आलं अरे दरवेळेस काय पुण्य यायला पाहिजे आता मागण्या आला आता गंडवली अरे तू गंडवली म्हणतो ते आपल्याला जेव्हा कामगिरी सांगितली ते दौलती आपल्याला गंडवतील होई नाही मी चालवला तूच माग मी हाय तू आहे ना अशी आडवता बघा तू पैदा गौरणी अशा येतील अशा गावते अशा इथे येतील कोणाला कामाला
असा तर नाही सर, मागचं असतं. हा? अरे गुलाबा लपलाय तुझ्या दिसतोय. ए, द्या. तू ह्याला घेतलेलं बघ. ए, बाबा, चल. ए, मागे चल. लप जा. नाही दिसत इथं. तू दिसत नाही ना. गेलेला दिसतोय. हा. नवीन वाजता घेतलाय वडीने डोका गरम करू नको केस गेले पण एवढी आहे डोकं गरम करायला डोकं मला डोका हाय तिकडं नाही आहे मी इकडे आहे आपलं माकडं बसलाय अरे येडा बिडा झाला काय तिकडं बघतोय ना तुला काय मी सांगितलं आम्ही कोण बघ मी कान्या हा वाकड्या सरळ आहे सोबत आणि सोबत बोबड्याचा पोर आणि तो आमचा सगळ्यात मोठा बाजीराव तो बाजीराव कोण तो आमचा सुधाव इकडे बघ बोला खाली घे अरे इकडे तुला काढून गोट्या केली मी कोण मी पेंड्या हया कोण वाकड्या आणि हया कोण हा बोबड्याचा पोर अरे इकडे हा बोबड्याचा पोर तो सुधार म्हणून तो मावशे मी काय म्हणताय तू तेवढी शेणी आहेस शेणी शेणी आहेस ना मध्ये याची मारतेस काय येडे मारून तुला भेटणार आहे काय चाललंय तो आहे कान चाललं आहे तुझं आहेत ना हा आमच्या वाकड्याला काठी घालायला सांगितलं तुझ्या कानात हा हे सोड सोड त्याचा कधी धरू नको काय म्हणताय तू आधी तुझ्या
आमच्या ह्याचा बघा वारकेचा बाबा मागे काय तुझा बापूस आहे किती काय पुढे पुढे आणि बच्चा बच्चा किती करतील जीवापर्यंत बोल करा दावा मारणार ना तुला तेवढ्यात बसवय काय म्हणतोय पोर आहे तू नाही कुठे पण सांगतो या बोलला या मला साहित्याचा काय नाही असं आहे बोलला हा सगळ्या गौतमच्या मांडावर तो अडकाय ना तो काढा कापला तुमचा ए मावशे बोलता येत नव्हतं होय काय तुझ्या कसा आहे ना असं त्यावरचे कापड काढले ना की त्यात काय काला हाय का पांढरा हाय का हिरवा हाय का चिकट हाय आणि हाय त्याला सांगायचं मावशीला तुझी सगळी कागदपत्र जीव काय हा कागदपत्र घेऊन फिरायला आता मी जाऊन पहिला कधी हवी सांगे सांग हे काय झालं तू आधीला एवढा जीव वर खाली करतो मग सांगे काय दाव नको एकदा कागदपत्रावर लिहायला सुरुवात केला ना तर बसली वर कागदपत्र काढला मधी तुझ्या पानावर लिहायला सुरुवात केला तर मला बोलायचं नाही आमच्या काय हा मथुरेचा बाजार बंद जमत आलाय पण असं बोलून कसं झालं हे मावशे घरादारा कशी चालायची हे मावशे हा नका आम्ही म्हणतो कोणाला हे मावशे तुला आम्ही सांगितलेलं होता ना आम्ही पुन्हा येणार 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 आम्ही पुन्हा बाबा आमचा सरकार आणि आमचा कायदा बरोबर बोलला सरकार कुणाचं बी आलं तरी आम्हाला काम झालं करायला हवं मावशी आधी सांगितलं ना बंद
ते बरं आहे नाही तेवढाच होतं ना रे हाय राणीच्या वरती कर तू मुंबईत जाणार होतो साडे तुम्ही स्वतःला योगपुरुष मानता ना? तुमच्या काही गुण असतील तर या उलटपटून. पालखी घरी कधी 17ला ड्रोनचं काय आलं बोलतोस मागवलं काय झालं तर परत रिटर्न पाठवायला ऐक राधे सांगितो तुला आठ अवतारांच्या जन्मलीला युगे युगे भूवरी धर्म रक्षिला युगे युगे भूवरी धर्म रक्षिला ओळखून घे आज तू मला ऐक राधे सांगितो तुला जन्मलीला ऐक राधे सांगितो तुला आठ अवतारांच्या जन्मलीला
आज माझा स्वतःवरच विश्वास बसत नाहीये की मी आज विश्वाच्या दात्यासमोर उभी आहे. मागे जीवन आठव, रामावतारी मी तुला वचन दिले होते. 8व्या अवतारी मी तुला अर्धांगिनी करू शकत नाही, पण हे मात्र होते. कधी तुझ्या गोकुळात लग्नावर आणि मी देवीच्या जन्म घेऊन त्यांना माझी विष्णू तुला दाखवून ठेवू पण शकत नाही ना कुठे आहे. तुम्ही साऱ्या सृष्टीचा देवगण आहात. ठेवू शकतो. भगवंताने तुम्हाला जी काम त्याच्या पाठीमागे राहिलं काही ट्राय त्याच्याच एक असुरी शक्ती माझा मामा हा माझा ही एक देवलीला आहे. नाही त्याच्यात नाही कंसाला मारण्यासाठी गौमातेच्या रूपात मोठा वाटा आहे. तुझे दैवी हेच मला कंस दरबारी घेऊन जाईल. जर मथुरेचा मोबाईल दिसतोय? व त्याचा ठिकाणी वर्कर्स तुझ्या मनाची होणारी भाषा आता वेळ आहे. काय जे लोक तुझ्या मनाच्या ऐकण्यावर सुखी घेऊन ते पापी आहेत. जे तुझ्या माझ्या प्रेमाचे निश्चित पक्के समजतील ते या जगात आजपासून माझ्या नावाच्या आधी राधा कृष्ण माझ झालो होतो. आज तुम्ही माझ्या मनावरचा भार कमी केला. तिला फोन करून सांग. श्रीकृष्ण देवा, आम्हाला या पंचवनात तुमच्यासोबत रासक्रीडा खेळायची आहे. हरे कान्हा श्रीरंगा मनमोहना हरे कान्हा श्रीरंगा मनमोहना. तरीही राधा जन्मोजन्मी तुझीच आहे. अरे कान्हा श्रीरंगा मनमोहना, श्रीरंगा मनमोहना, फुलल्या लाल तुला गोपिका जरी, त्यात मी राधा तुझी आहे बरी. फुलल्या लाल तुला गोपिका जरी, त्यात मी राधा तुझी आहे
आ